हॅलो पीपल, नमस्कार मंडळी, वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फिस्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट सिंपल डेली एक्सप्रेशन्स, डेली सेंटेन्सेस, डेली लाईफ सेंटेन्सेस बघणार आहोत. काही तुम्हाला माहित असतील, काही माहित नसतील, पण ही सेंटेन्सेस आपण दररोजच्या जीवनामध्ये इंग्लिश कॉन्व्हर्सेशनमध्ये वापरतो. चला तर मग विदाउट डिले लेट्स बिगिन. पहिलं सेंटेन्स आहे, ती नेहमी म्हणते. तर म्हणणे याला शब्द आहे से. इंग्लिशमध्ये काय आहे? से. आता ती म्हणते, ती शी असल्यामुळे आपण वर्बला एस लावणार आहोत. शी ऑलवेज सेज. हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आपण म्हणतो ना नेहमी, माझी आई नेहमी म्हणते, माझी बहीण नेहमी असं म्हणते. सो माय सिस्टर ऑलवेज से दिस, किंवा माय मदर ऑलवेज सेज दिस. ती असं नेहमी म्हणते. शी ऑलवेज सेज दिस. ती म्हणाली. ओके, आता पास्ट टेन्स आहे म्हणून सेचं पास्ट टेन्स होतं सेट. ती म्हणाली, शी सेड. ती म्हणाली की ती आज ऑफिसला येणार नाही. शी सेड शी वुड नॉट कम टू द ऑफिस. ओके, शी सेड. ती म्हणाली, ती असं म्हणाली. शी सेड दिस. ती तसं म्हणाली. शी सेड दॅट. ओके, ती नेहमी सांगते. आता सांगण्याला काय शब्द आहे? टेल. म्हणण्याला काय शब्द आहे? से. आणि सांगण्याला, ओके, एखादी गोष्ट सांगणे, सिक्रेट सांगणे, अमुक सांगणे, तमुक सांगणे. एखादा व्यक्ती जेव्हा दुसऱ्याला काहीतरी सांगतो, ओके, तेव्हा आपण काय म्हणतो? टेल. सो शी ऑलवेज टेल्स. ती नेहमी मला सांगत असते. ओके, ती नेहमी म्हणते म्हणजे ती म्हणते. ओके, ती बोलते. ती नेहमी मला सांगत असते. शी ऑलवेज टेल्स मी. शी ऑलवेज टेल्स मी. तिने मला सांगितलं. शी टोल्ड मी. ओके, शी टोल्ड मी स्टोरी. शी टोल्ड मी अ सिक्रेट. शी टोल्ड मी समथिंग, सम इन्फॉर्मेशन. शी गेव मी सम इन्फॉर्मेशन. शी टोल्ड मी म्हणजे तिने मला सांगितलं. तिनं, त्यानं, जो काय तुमचा सब्जेक्ट असेल तो. त्याने मला निमंत्रण दिले, आमंत्रण दिले. शी इन्व्हायटेड मी. ओके, ही इन्व्हायटेड मी. इन्व्हाइट करणं म्हणजे एखाद्याला बोलवणे, आमंत्रण देणे, निमंत्रण देणे. त्याने आम्हाला कळवले. ही इन्फॉर्म्ड अस. आता पास्ट टेन्स आहे त्याच्यामुळे इन्फॉर्म्ड. ही इन्फॉर्म्ड अस. आम्हाला म्हणजे अस. त्याने आम्हाला कळवले. तो किंचाळला. ही स्क्रीम्ड. स्क्रीम म्हणजे किंचाळणे. तो किंचाळला. परत साधा भूतकाळ आहे. ही स्क्रीम्ड. तो माझ्यावर ओरडला. ही शाउटेड ॲट मी. ओके, तो काहीतरी झालं, काहीतरी चिडला आणि तो ओरडला असं म्हणायचं. तर ही शाउटेड ॲट मी, किंवा माय मदर शाउटेड ॲट मी. माझी आई माझ्यावर ओरडली. माय मदर शाउटेड ॲट मी. माझे टीचर माझ्यावर ओरडले. माय टीचर शाउटेड ॲट मी. लाईक दिस यू कॅन यूज दिस वर्ड शाउट म्हणजे ओरडणे एखाद्यावरती. पुढची सेंटेन्सेस बघूया. ती कुजबुजली किंवा तो कुजबुजला. कानामध्ये हळूहळू बोलतो ना आपण, त्याला कुजबुजणे असं म्हणतो मराठीमध्ये. आणि इंग्लिशमध्ये शब्द आहे विस्पर. विस्पर. इथे विस्पर्ड हे पास्ट टेन्स आहे. ती कुजबुजली, ऍक्शन झालेली आहे म्हणून सेंटेन्स काय आहे? शी विस्पर्ड. ओके, तिने माझ्या कानात काहीतरी कुजबुजली असं म्हणायचं असेल तर शी विस्पर्ड समथिंग इन टू माय इयर. ओके, शी विस्पर्ड समथिंग इन टू माय इयर असंही म्हणू शकता. ती लाजली. शी फेल्ट शाय. फील शाय म्हणजे लाजणे, आणि लाजरी असणे म्हणजे शी शाय. ती खूप लाजरी आहे. शी शाय, किंवा लाजळू आहे. शी शाय. पण इथे आपण काय म्हणतो? ती लाजली. ओके, ऍक्शन. सो शी फेल्ट शाय. शी फेल्ट शाय. फीलचं पास्ट टेन्स फेल्ट घेतलेलं आहे आपण इकडे. तो पळाला. ओके, तो तिथून पळाला. ही रॅन अवे फ्रॉम देअर, किंवा ही रॅन अवे, किंवा ही एस्केप्ट असं सुद्धा शब्द आहे. एस्केप, एस्केप्ट. ही रॅन अवे फ्रॉम देअर. ते माझ्यावर हसले. आपण म्हणतो ना, तो माझ्यावर हसला, ती माझ्यावर हसली, ते सगळे माझ्यावर हसले. दे लाफ्ड ॲट मी. ते माझ्यावरती हसले. दे लाफ्ड ॲट मी, किंवा तो हसला. ही लाफ्ड ॲट मी. ती हसली. शी लाफ्ड ॲट मी. त्याने फोडले. लेट्स त्याने आरसा फोडला, काच फोडला. ही ब्रोक इट. ही ब्रोक द मिरर, और ही ब्रोक द ग्लास. त्याने फोडले. ही ब्रोक इट. ब्रेक म्हणजे फोडणे, तोडणे. इथे पास्ट टेन्स आहे ब्रोक. त्याला सापडले. ओके, ही फाउंड इट. ओके, सापडणे, फाइंड हा शब्द आहे. ते पास्ट टेन्स आहे. ही फाउंड इट. तो वैतागला. आता वैतागून जाण्याला फ्रेज आहे फेड अप. ओके, फेड अप. ही इज फेड अप, शी इज फेड अप असं म्हणतो आपण. जसं की आय एम फेड अप, मी वैतागले याला. आय एम फेड अप. तो वैतागला. ही वॉज फेड अप. ओके, तो वैतागला. ही वॉज फेड अप विथ समथिंग. पास्ट टेन्स आहे. तो यशस्वी झाला. ही सक्सिडेड. ओके, ही सक्सिडेड, किंवा सक्सेसफुल जर शब्द वापरायचा असेल तर तुम्ही म्हणाल की ही वॉज सक्सेसफुल. ओके, ही वॉज सक्सेसफुल म्हणजे तो यशस्वी झाला. किंवा ॲज अ वर्ब, ऍक्शन वर्ब वापरायचं असेल तर सक्सीड हे ऍक्शन वर्ब आहे.
त्याचं वर्ब टू घेतलेलं आहे आपण सक्सिडेड. सो ही सक्सिडेड, तो यशस्वी झाला. तिची वाक्य बघूया. ती हसली, शी स्माइल्ड. ती हसली आणि गेली. शी स्माइल्ड अँड शी लेफ्ट किंवा शी वेंट फ्रॉम देअर. ती मोठ्याने हसली म्हणायचं असेल तर शी लाफ्ट म्हणतो आपण. ओके, मोठ्याने जोराने हसणे लाफ्ट. हसली स्माइल्ड. ओके, पास्ट टेन्स आहे म्हणून. तो घाबरला. ही गॉट स्कॅर्ड. ही गॉट स्कॅर्ड. त्याला समजलं किंवा तिला समजलं. ही अंडरस्टूड. अंडरस्टँड हे वर्ब वन आहे, त्याचं पास्ट टेन्स अंडरस्टूड. ही अंडरस्टूड. त्याने मारले. ही बीच मी. ओके, ही बीच मी. ही बीच हिम. त्याने मला मारले, त्याला मारले. त्याने त्याच्या मित्राला मारले. ही बीच हिज फ्रेंड. ओके, लहान मुलं खेळताना वगैरे मारामारी करतात. दॅट सेन्स आय एम मेकिंग सेंटेन्स और एनिवेअर यू वॉन्ट टू से की कोणी कोणाला मारलं तर ही बीट, शी बीट. बीट हे ऍक्शन वर्ब आहे आणि वर्ब वन, वर्ब टू, वर्ब थ्री बीटच आहे. बीट, बीट, बीट. ओके, सो त्याने मारले. ही बीट. ती रडली. शी क्राईड. क्राय हे वर्ब वन आहे, क्राईड पास्ट टेन्स आहे. ती रडली. शी क्राईड. तिने विचारलं. शी आस्क्ड. तिने मला विचारलं. शी आस्क्ड मी. त्याला विचारलं. शी आस्क्ड हिम. तिला विचारलं. शी आस्क्ड हर. लाईक दॅट. ती निघाली. निघाली एखाद्या ठिकाणावरनं निघणं म्हणजे लिव्ह. ओके, त्याचं पास्ट टेन्स होतं लेफ्ट. सो शी लेफ्ट फ्रॉम हिअर. ओके, ती इथून निघाली. ती ऑफिसमधून निघाली. शी लेफ्ट फ्रॉम द ऑफिस. ओके, तिने फाडले. फाडण्याला शब्द आहे टेअर. TEAR टेअर. त्याचं पास्ट टेन्स होतं टोर. तिने फाडलं. ओके, तिने डॉक्युमेंट फाडलं. शी टोर डॉक्युमेंट. तिने ते फाडलं. शी टोर्ड इट. शी टोर्ड दॅट. तिने चित्र फाडलं. शी टोर्ड द पिक्चर. सो टेअरचं पास्ट टेन्स टोर होतं. शी टोर इट. तिने ते फाडलं. ऑलराईट, सो प्रॅक्टिस डेली ही होती काही सिम्पल वर्ब्स, ऍक्शन वर्ब्स जे आपण दररोजच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये वापरतो, पण बऱ्याचदा ती माहीत नसतात आपल्याला. सेकंड वर्ब फॉर्म्स माहीत नसतात आणि आपली सेंटेन्सेस चुकतात. So practice daily, speak confidently and fluently. I'm damn sure if we practice it again and again, multiple times, we can speak English. We will speak in English. Alright, so English Marathi Talkfish channel ला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट लिहा आणि बेल आयकॉन वरती सुद्धा प्रेस करा जर तुम्हाला व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा हवा असेल तर. So take care, bye bye, see you in the next video.